मी काही नितीन माझा भाऊ म्हणून मी तिकीट मागत नाही। माझी विनंती आपल्याला आहे, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चिन्ह घड्याळ, की ज्या घड्याळाला आणि ज्या पक्षाला या जिल्ह्यानं 99 पासून दादा साथ दिली, काय वाटेल ते झालं, कुठल्याही अडचणीच्या क्षणी हा पक्ष किंवा या जिल्ह्यातली जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणाने उभी राहिलेली आहे। म्हणजे तुमच्या पुणे जिल्ह्यानं सुद्धा एवढं यश राष्ट्रवादीला दिलं नाही, एवढं भरभरून प्रेम तुम्हावर आणि पक्षावर हे या जिल्ह्यानं केलेलं आहे। आणि आज सुदैवानं आपण चव्हाण साहेबांचा फोटो हा त्या ठिकाणी आपलं दैवत, आपली प्रेरणा, आपलं आधार म्हणजे आदरस्थान म्हणून आपण चव्हाण साहेबांचा फोटो, आणि हा सुदैवानं चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे, चव्हाण साहेबांच्या विचारांचा हा जिल्हा आहे। त्यामुळे या ठिकाणी चुकीचे वावगे विचार हा जिल्हा आणि या जिल्ह्यातला कार्यकर्ता कदापिही खपवून घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे। जी भावना माढ्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी मांडली ती वस्तुस्थिती आहे की दादा एवढा प्रचंड त्रास आपल्या कार्यकर्त्यांना खटाव, मान, पलटण सारख्या तालुक्यामध्ये दिला जातो की अक्षरशः म्हणजे जातीवाचक ह्याच्यावरनं सुद्धा गुन्हे दाखल होतात आणि कार्यकर्त्यांना खोट्या खोट्या केसमध्ये त्या ठिकाणी तुरुंगात टाकलं जातं आणि प्रचंड वर्ण प्रेशर, इथल्या प्रेशरला आम्ही भीत नाही, ते काय आमचे रामराय साहेब किंवा आम्ही मंडळी दीपकराव आम्ही ते टोलू, परंतु दादा वर्ण राज्यावरनं प्रेशर येतं आणि पर्यायानं त्याचा त्रास कार्यकर्त्यांना आणि पर्यायानं नेत्यांना होतो आणि पक्षाला होतो। ही गोष्ट आपण या निमित्तानं कार्यकर्त्यांची समजून घ्या अशी माझी आग्रहाची विनंती आहे। सातारा लोकसभा मतदारसंघ हा 99 पासून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण बघितले, म्हणजे आम्ही तुम्हाला अनेक वेळेला काही गोष्टी सांगितल्या, तुम्ही मंडळींनी वरिष्ठांनी ऐकल्या नाही, परंतु ज्या वेळेला तुम्ही ऐकल्या त्यावेळेचाही निकाल सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे। त्यामुळं माझी विनंती आहे, कारण हे बघा राष्ट्रवादी काँग्रेसचं बलस्थान हा पश्चिम महाराष्ट्र आणि आजची परिस्थिती बघितली, जे मला कार्यकर्ता वाटतं म्हणून मला वाटतं ते मी बोलतो। आज कोल्हापूरमध्ये घड्याळ नाही, आज सांगली जिल्ह्यात घड्याळ नाही, आज जर सातारा जिल्ह्यातलं घड्याळ गेलं, सोलापुरात घड्याळ नाही, फक्त पुणे जिल्ह्यात घड्याळ आहे, तर हे योग्य होणार नाही, ही याची गंभीर्यानं आपण म्हणू। घड्याळ साताऱ्याचं, ज्या सातारनं हा पक्ष रुजवला, वाढवला, प्रचंड म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत या जिल्ह्यानं तुम्हाला पक्षाला साथ दिली। त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, कार्यकर्ता म्हणून उमेदवार तुम्ही कुणी द्या, पक्षाचा प्रामाणिक द्या फक्त, परंतु तो घड्याळाचा उमेदवार असावा एवढी विनंती करतो। यापेक्षा काही अधिक बोलत नाही, परंतु अतिशय शॉर्ट नोटीसनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातले अगदी मान खटावापासून, कराड दक्षिणेपासून, पाटणपासून ते अगदी महाबळेश्वर, खंडाळा, फलटणपर्यंतचे आपण सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते आजच्या या बैठकीला उपस्थित राहिला, त्याबद्दल पक्षाच्याच वतीनं मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो।